बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी देशाच्या राजकारणातून। स्वातंत्र्य दिनानंतर देशाच्या राजकारणात वंदे मातरमवरून आता नवा वाद पेटलाय। काँग्रेस मुख्यालयात वंदे मातरमच्या गायनाला कथितपणे विरोध झाल्याचा आरोप करत भाजपनं काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवलाय। स्वातंत्र्य चळवळीवर मक्तेदारी दाखवणं थांबवा असा टोला लगावत भाजपनं काँग्रेसकडे सार्वजनिक माफीची मागणीच केली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसनं सर्व आरोप फेटाळून भाजप राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा पलटवार केलाय। पाहूया हा संपूर्ण वाद काय आहे तो। भाजप आणि काँग्रेसमध्ये नवा राजकीय वाद सुरू झालाय तो वंदे मातरमवरून। याची सुरुवात झाली स्वातंत्र्य दिनी काँग्रेस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमातून। दिल्लीतल्या या कार्यक्रमात वंदे मातरमच्या सादरीकरणाला कथितपणे विरोध झाल्याचा आरोप भाजपनं केलाय। त्यातच आता काँग्रेस कार्यकारिणी समितीनं पक्षाची 1937 मधली भूमिकाच कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय। काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या केवळ पहिल्या 2 कडव्यांचंच गायन केलं जाईल असा निर्णय काँग्रेस कार्यकारिणीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला। हमारा स्टैंड वेरी क्लियर है। 1937 का रेजोल्यूशन महात्मा गांधी जी, पंडित जवाहरलाल नेहरू जी, रविंद्रनाथ टैगोर जी, सुभाष चंद्र बोस जी, दिस टाइप ऑफ सरदार पटेल जी, दिस टाइप ऑफ topmost leadership of that point of time decided that whatever the decision they took, we will obey that decisions. We are very, very clear on that our Congress party workers will do that only. This is our decision. First 2 stands था। राष्ट्रीय आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमची पहिली 2 कडवीच गाण्याचा निर्णय घेण्यात आला होता। 1937च्या काँग्रेस कार्यकारिणीमध्ये हा निर्णय झाला होता। त्या निर्णयाला पंडित जवाहरलाल नेहरूंनीही समर्थन दिलं होतं। आताही त्याच निर्णयाचं पालन केलं जाईल असंही काँग्रेसनं आता स्पष्ट केलंय। काँग्रेसचं मुख्यालय इंदिरा भवनमध्ये स्वातंत्र्य दिनी वंदे मातरमची 2 कडवी झाल्यानंतर हे गीत थांबवलं असा आरोप भाजपनं केला। त्यानंतर काँग्रेसनं सर्व कडवी गायली गेल्याचा दावा केला होता। मात्र गोव्यातील कार्यक्रमातही या राष्ट्रीय गीताची फक्त 2 कडवीच गायली गेली। त्यानंतर मात्र काँग्रेसनं वंदे मातरम या गीतासंदर्भात भूमिका जाहीर केली। त्यावरून भाजपनं आता काँग्रेसवर जोरदार प्रहार केलाय। मोदी सरकारने बंकिमचंद्र यांच्या अमर गीताला पूर्ण गाऊन राष्ट्रीय एकात्मतेला सुदृढ करण्याचा निर्णय घेतलेला असताना काँग्रेसनं हा निर्णय घेणं चुकीचं आहे अशा शब्दांत अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवलाय। मैं देश की जनता को अपील करना चाहता हूं कि एक बार इस देश ने गलती करी थी वंदे मातरम के 2 टुकड़े होने देने की, और एक गलती के गंभीर परिणाम हमने भुगते हैं। अब देश की जनता एकजुट हो और कांग्रेस पार्टी के इस फैसले के खिलाफ आवाज बुलंद करे कि अब इस देश में तुष्टीकरण की राजनीति नहीं चलेगी। ये आजाद देश है। आजादी के 80 साल के बाद 1937 में जो फैसला कांग्रेस ने किया था, जिसको नरेंद्र मोदी जी ने सुधारा है, उसके सामने का कोई विरोध इस देश की जनता नहीं सहन करेगी। तर स्वतंत्र भारताच्या संसदेत घेतलेला निर्णय न मानणं आणि गुलामीच्या परंपरेचं पालन करणं हे मानसिक गुलामीचं लक्षण आहे अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। काँग्रेसची गुलामगिरीची मानसिकता आणि संविधानाचा विरोध हा स्पष्ट झालेला आहे। खरं म्हणजे हा काही इंग्रजांचा भारत नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार केलं। या संविधानाने लोकसभा आणि राज्यसभा पार्लमेंट तयार केली आणि या संविधानाने सांगितलं की संविधानाचं पालन म्हणजे काय, तर लोकसभा आणि राज्यसभेने तयार केलेला कायदा हा पाळणं म्हणजे संविधान पाळणं आहे। आणि आता त्याच दोन्ही सभागृहांनी घेतलेला निर्णय काँग्रेस म्हणते आम्ही मानणार नाही, संविधानाशी हा द्रोह आहे। दरम्यान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी शहांनी टेलीप्रॉम्प्टर शिवाय वंदे मातरम म्हणून दाखवावं असं आव्हानच दिलंय। ये पागल है बीजेपी वाले, पगला गए। उनको देश का संविधान मालूम नहीं, वंदे मातरम मालूम नहीं। जो 6 छंद है वंदे मातरम के,
वो अमित शाह और मोदी जी ने गाकर दिखाए तो अच्छा रहेगा, सामने आकर, पब्लिक के सामने आकर, विदाउट टेलीप्रॉम्प्टर। 2 छंद को ही संविधान ने स्वीकारा है, संविधान ने। और देश के स्वतंत्रता संग्राम से पहले कांग्रेस वर्किंग कमेटी में रविंद्रनाथ टागोर जी के सूचना पर ये 2 छंद का स्वीकार किया है। तर संजय राऊतांच्या या आव्हानावर भाजप नेते नवनाथ बन यांनी पलटवार केलाय। संजय राऊत यांचा वंदे मातरमला विरोध आहे हे पहिल्या दिवसापासून स्पष्ट अजेंडा आहे। कारण समाजवादी पार्टीनं वंदे मातरमला विरोध केला, अबू आझमीने वंदे मातरमला विरोध केला आणि आता अबू आझमीच्या पंक्तीमध्ये बसून जनाब संजय राऊत वंदे मातरमला विरोध करते। पण संजय राऊत हा देश संविधानानं चालतो। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली होती। खरगेंनी हल्द्वानीच्या शुद्धीकरणाचा मुद्दा उपस्थित केल्यानं सत्ताधारी बॅकफूटवरही गेले होते। आता वंदे मातरमवरून पुन्हा काँग्रेस बॅकफूटवर जाते का, की याच मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमधला हा वाद केवळ आरोप प्रत्यारोपांपर्यंत संपतो, की तो अधिक राष्ट्रीय प्रतीकांच्या आदराबाबत व्यापक चर्चेपर्यंत जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।